जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे ना, भक्ती मार्गामध्ये येतो आणि भक्ती मार्गामध्ये येऊन सुद्धा दुःखी असतो। कारण का? कारण त्याचे प्रश्न एवढे असतात ना, कारण तो भगवंताला भक्ती करण्याच्या अगोदरच प्रश्न विचारत असतो की भगवंता देवा, मला तू श्रीमंत कधी बनवशील, मला तू धनवान कधी बनवशील। पण माणसाने कधीतरी विचार करायला हवा। जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो ना, तेव्हा आपल्याला मृत्यूनंतर आपल्याला सुख हवं असतं आणि या जन्मात सुद्धा सुख हवं असतं, समाधान हवं असतं। पण जर देवाची भक्ती करण्या अगोदरच आपण सर्व काही प्रश्न देवापुढे मांडून टाकतो, मग आपण भक्ती कधी करणार बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मनुष्या, हे मना, तू अगोदर भक्ती कर। तुझ्या या पूर्ण अंतरात्म्यामध्ये जेव्हा हा अहंकार रूपी रावण निघून जाईल ना, मग तुझ्या जीवनामध्ये श्रीराम रूपी समर्थ बसून जातील ना, तेव्हा तुला प्रचितीसुद्धा येईल। म्हणजे तुला मागण्याची गरज आहे का? अजिबात नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, अजिबात मनुष्य तू काही मागू नकोस, कारण तुला एवढं मिळणार आहे ना, तुझे हात कमी पडणार आहेत। बघ, 10-10, 20-20 वर्ष ज्यांना या भक्ती मार्गामध्ये झालेले आहेत ना, बघ त्यांच्याकडे बघ, बघ किती खुश आहेत ते, किती समाधानी आहेत। नाहीतर तू बघ, आता नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये आलाय आणि म्हणतो माझ्या मुलाला नोकरी लावा, म्हणतो माझ्याकडे पैसा येऊ द्या, धन येऊ द्या। असं होईल का? कधीतरी मनुष्याने या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा। समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमचं काय गेलं ज्यामुळं तुम्ही रडत आहात? तुम्ही काय आणलं होतं का जे तुम्ही गमावलेलं होतं? बघा, तुम्ही काही आणलेलं सुद्धा नव्हतं, तुमचं काही गेलं सुद्धा नाही, मग तुम्ही का रडत बसले आहात? तुम्ही काय निर्माण केलं होतं का जे तुमचं नष्ट झालं आहे? मग तरीसुद्धा तुम्ही दुःखी का आहात? तुम्ही जे घेतले ते येथूनच घेतलं आहे आणि तुम्ही जे खाता ना, तुम्ही जे सर्व गोष्टी करता ना, त्या इथेच ठेवून तुम्हाला जावं लागणार आहे। म्हणजे काय? आपण जिथे जन्मलो ना, तिथूनच सर्व काही आपण घेतलेलं आहे। म्हणजे हे सर्व देणं कोणाचं आहे बरं? ईश्वराचंच आहे ना। आणि तरीसुद्धा आपल्या मागण्या असतात ना, त्या एवढ्या मागण्या असतात की भगवंत एकदाच्या या मागण्या पूर्णसुद्धा करतो। पण तुम्ही उपासनेमध्ये राहता का? बघा, कधी कधी बघा काही माऊली असतात, एवढे प्रश्न विचारतात ना की त्या प्रश्नांमध्ये भगवंत नक्की कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यावं हेच विसरून जातो। म्हणून आपले प्रश्न आहेत ना, ते मोजके असावे आणि त्या मनात प्रश्न ठेवावे। पण आपण काय करतो? त्या प्रश्नांचा पूर्ण समाजासमोर मांडतो। पण समाजासमोर कधी प्रश्न मांडले ना, तर त्याचं उत्तर नीट येईल का? कधीच नाही। आपला हास्याच होतं ना, आणि आपला हसू जेव्हा होतं ना, तेव्हा इज्जत कोणाची जाते बरं? आपलीच जाते ना। म्हणून आपली भक्ती आहे ना, या अंतरात्म्यातून असावी, ती समाजापुढे कधीच निर्माण करू नये। कारण का? कारण परमेश्वर असतो ना, फक्त या अंतरात्म्याला ओळखतो। हा अंतरात्मा आहे, ही वैखरी आहे, हे नामस्मरण करते की नाही? जर करत असेल ना, तर तिथेच भगवंत वास करत असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे, जे तुझ्याकडे आहे ना, ते तुला इथेच दिलेलं आहे आणि जे आज तुमचं आहे ना, ते उद्या दुसऱ्याचं होणार आहे। पण तरीसुद्धा एवढी तुझी खटाटोप का चालू आहे बरं मानवा? बघा, समर्थांनी या मानवाच्या जीवनावर अतिशय प्रेरक विचार मांडलेले आहेत। म्हणजे का? म्हणजे कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस। पण असा मनुष्य करतो का? प्रत्येक वेळेला फळाची चिंता करत असतो। या फळाच्या दिशेमुळं मनुष्य असतो ना, क्रूर कर्म करायला भाग पडतो। कारण का?
कारण हा मनुष्य देह आहे ना, एवढा लालची देह आहे. जोपर्यंत हा अहंकार रूपी रावण आहे ना या मनामधून निघत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनातून लोभीपणा, हा लालचीपणा कधी जाणार नाही. कारण का? कारण हा माणूस आहे ना, आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करत असतो ना, तसाच तो बनत देखील असतो. पण फळाची अपेक्षा सोडून जेव्हा कर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं आपलं पूर्ण आयुष्य सुंदर बनवत असतो आणि यशस्वीसुद्धा बनवतो ना, पण मनुष्य मात्र कर्म करायची विसरून जातो आणि वाईट विचारांच्या मार्गाने पैसा कमवायला लागतो. पण जेव्हा वाईट विचारांनी कमवलेला पैसा असतो ना, तो अधोगतीकडे नेणारा असतो. जरी तुमच्या जीवनामध्ये पैसा दिसत असेल, पण त्याचं रूपांतर आहे ना, समाधानामध्ये कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यात कशीही वेळ येवो, त्यात कुटुंबाची साथ असायला हवी. कारण जीवनात आहे ना, सुख असेल ना ते वाटलं जातं, आणि दुःख असेल ना तरी देखील सर्व मिळून वाटून घेता येतं. पण हे कुटुंब नियोजन आहे ना, बघा आपल्या घरातील सर्व मंडळी आहे ना, सर्व भक्ती मार्गामध्ये जर असतील ना, तर जे येणारं सुख आहे ना, एवढ्या मोठ्या पावलांनी येतं ना, ते आपल्या हातात सुद्धा पुरत नाही. एवढं सुख येऊन जातं. पण जर आपल्या घरातली मंडळी आहे ना, जी माऊली आहेत, ते सर्व वेगवेगळ्या भक्ती मार्गामध्ये विखुरलेले असतील ना, तर त्या माळेच्या मणी पूर्ण विखुरलेल्याच जातात ना. ती एकत्र माळ राहते का? कधीच राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्य आपणास तेव्हा कठीण वाटू लागतं ना, जेव्हा आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. म्हणजे काय? म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या शाळेमध्ये जातो, बघा शाळेमध्ये जाणारा हा विद्यार्थी आहे ना, तो विद्यार्थी अभ्यास मात्र करत नाही, पण जेव्हा परीक्षा येते ना तेव्हा नापास होतो. आणि मग नापास झाल्यानंतर त्या शाळेला दोष देत राहतो की ही शाळा चांगली नव्हती. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पण तुझा मित्र आहे ना, तो पास कसा झाला मग? म्हणजेच दोष कोणामध्ये आहे? तू अभ्यास केला नाही ना, त्याच्यामुळे तू नापास झालास. मग ती शाळा वाईट आहे का? अजिबात नाही. म्हणून कर्म आहेत ना, हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागू शकतो, पण त्यापेक्षा अपेक्षा करत असतो. पण चांगले कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला न मागता अनेक गोष्टी देत असतो. बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा अनेक प्रसंग येतात, अशा अनेक घटना घडतात की ज्या काही गोष्टी अशा घडतात ना की आपल्याला माहीतसुद्धा नसतं की एवढ्या धनाचा वर्षाव आपल्या जीवनामध्ये होईल. एवढं काही मिळून जातं ना, आपल्या मुलाला नोकरी लागते, आपल्या पत्नीचं आजारपण नीट होतं, आपण एखाद्या संकटामध्ये सापडला असाल ना, तर त्याच्यामधून आपल्याला चांगल्या गोष्टीची कल्पना येते. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या मनात नसणाऱ्या जेव्हा गोष्टी होतात ना, तेव्हा समजून जावं आपलं कुटुंब एकदम एक आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, जो व्यक्ती असतो ना, आपल्या कर्म आणि कर्तव्याचं पालन करत नाही, तेव्हा स्वतः देव देखील त्याचा आदर करत नाही. कारण का? कारण जो व्यक्ती त्याचं कर्तव्य पालन करत नसतो ना, तो काही कामाचा असतो का? कधीच नाही. म्हणून वेळ कधी आहे ना, कधीच कोणासाठी थांबत नसते. आज जर वाईट दिवस चालू आहेत ना, तर लवकरच चांगले दिवस देखील येणार आहेत. फक्त आपण धीर राखायला हवा. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे. कारण तेवढीच एक गोष्ट आहे ना, ती आपल्या हातामध्ये असते. पण सर्व काही कोण पाहत असतो बरं? परमेश्वरच पाहत असतो ना. पण तरीसुद्धा आपण परमेश्वराकडं फळाची अपेक्षा का करतो बरं? कारण का? कारण आपली त्याच्यावर श्रद्धा असते, भाव असते. पण आपण फळाची अपेक्षा केली ना, तर आपल्या मनामध्ये ते ठेवावं. आपण इतरांच्या समोर परमेश्वरापुढं काही मागू नये. कारण का?
कारण आपण जी भक्ती करतो ना, जे चिंतन करतो, जे नामस्मरण करतो ना, ते आपल्या अंतरात्म्यातून होत असतं ना. आणि असं म्हणतात की जेव्हा आपण काही परमेश्वराकडं मागतो ना, तेव्हा बघा या कानाला दुसऱ्या कानाला ऐकू येत नाही, आणि जे येतं ना ती इच्छा कधीच पूर्ण होत नाही. म्हणजेच काय, म्हणजे जे आपण भगवंतापुढं मागणार आहोत ते कुणालाच कळता कामा नये, भगवंत सोडून कुणाला ऐकू जाता कामा नये. म्हणून आपण आहे ना, मनातल्या मनामध्ये त्या गोष्टी मागायला हव्या, तरच आपल्या त्या पूर्ण होतात. पण एवढी आपली भगवंतावर श्रद्धा आहे का, एवढा आपला विश्वास आहे का? कधीतरी आपण आहे ना आपल्या मनामध्ये डोकावून पाहायला हवं. पण आपण बघतो का? हा मनुष्याचा एक स्वभाव आहे. जेव्हा त्याला सांगितलं जातं ना की त्या ग्लासामध्ये किती पाणी आहे ते बघ, पण त्या ग्लासामधलं तो पाणी पाहत नाही, तो ग्लास किती रिकामा आहे ना ते पाहायला जातो. पण तो कधीच म्हणत नाही का तो ग्लास एवढा एवढा भरलेला आहे. म्हणजे काय, म्हणजे माणसाची विचार करण्याची क्षमता आहे ना, ती प्रत्येक माणसाला वाणिज्यपूर्ण या वैखरीपूर्ण बनवत असते. म्हणजे बघा, कधी कधी मनुष्य एवढा सुंदर व्यक्तिमत्व असतो ना, बघा कधी कधी आपल्या शेजारी असणारा एक मनुष्य असतो, आणि तो मनुष्य त्याचे गुण एवढे सुंदर असतात ना, आपण लगेच दुसऱ्याला सांगतो की हा माणूस आहे ना, किती सुंदर त्याचा आवाज आहे, किती सुंदर त्याचं वागणं आहे. जरी किती वर्ष झाले मी त्याला पाहतो, पण कधी त्याच्या तोंडातून शिवी आलेली नाही. एवढा सुंदर मनुष्य आहे ना. मला कधी कधी असं वाटतं की हा देवाचं स्वरूप आहे. बघा, असं आपण म्हणतो ना, अशी आपली कोणी वाहवा करतं का? अशा आपल्याला असं कोणी म्हणतं का? का म्हणत नाही बरं? कारण आपली वैखरी आहे ना, ती एवढी चालते ना. बघा, समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, कधी कधी मनुष्य असतो ना, नवीन नवीन भक्ती मार्गामध्ये येतो, आणि त्याला असं वाटतं की माझ्यासारखा मीच आहे, माझी एवढी श्रद्धा, माझी एवढी भक्ती भगवंतावर आहे ना. लगेच कोणी दुसरा मनुष्य दिसला ना, लगेच बाहेरून लगेच जोर जोरामध्ये ओरडेल, जय सद्गुरू. एवढे बोलण्याची गरज आहे का? हे जय सद्गुरू हे शब्द आहेत ना, हे शब्द नाही, हे नाम आहे, हे भगवंताचं आहे ना, हे नामस्मरण आहे, आणि हे मनातल्या मनामध्ये केलं जावं. बघा, ही मान आहे ना, हे हात आहेत, जेव्हा जोडले जातील ना, तेव्हा खरी भगवंताची प्राप्ती होणार आहे. तोपर्यंत तुम्ही कितीही उपासना करा, कितीही भक्तिमार्ग करा, काहीच फरक पडणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपली भाषा आहे ना एवढी गोड असावी ना, कोणत्याही धर्माचा मनुष्य आला, कोणत्याही भक्ती मार्गाचा मनुष्य आला ना, तर त्याने आपलंसं करून घ्यावं. एवढं गोड व्यक्तिमत्व आपलं आहे का? नाहीतर बघा, कधी कधी आपण बघत असतो की असा वेगळ्या कोणत्या भक्ती मार्गाचा जर मनुष्य आला ना, तर कधी कधी तो आपल्याला म्हणतो, तुमचं आणि माझं जमणार नाही, कारण तुमचा मीपणा जास्त असतो, तुमचं तुमचंच असतं. पण असं करून आपल्याला जमणार आहे का? सर्व धर्म पंथ सर्व आपलेच आहेत ना. म्हणून आपला भक्तिमार्ग कसा असावा? सर्वांना एकत्र करणारा असावा. समर्थांनी सांगितलेलं आहे, कुणाला काही तुम्ही देत असाल ना, तो काही देताना कधीही अहंकार करू नये. बघा, म्हणजेच काय, म्हणजे उपकाराची भाषा दाखवू नये. काय सांगता येतं? त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण आहेत ना, तुम्ही आज या जन्मामध्ये फेडत असतील. बघा, कधी कधी अशा गोष्टी आहेत ना, मनुष्यामध्ये एवढ्या प्रेरित होतात ना, की दुसऱ्याला दया केली ना, दुसऱ्याला क्षमा केली, म्हणजे आपण त्याच्यावर कर्ज आहे का? त्याचं आपल्यावर कर्ज आहे का? असं समजायचं का? अजिबात नाही. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही दान जरी केलं ना, तरीही परमेश्वर सेवा समजावी. कारण का? कारण जेव्हा मीपणा या मनामध्ये येतो ना, तेव्हा ते दानाचं फळसुद्धा वाया जातं. मग तुम्ही किती लाखो रुपये खर्च करा, कितीही गाडी बंगला द्या, तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून का? म्हणून बघा, काही काही मंदिरं आहेत ना, त्या मंदिरांमध्ये गुप्त दान दिलं जातं,
आणि हे गुप्त दान करणारे असतात ना, हे देवास्वरूप असतात. आणि काही मंदिरांमध्ये बघा मोठमोठ्या पाट्या लावलेल्या असतात. बघा मोठमोठे आमदार खासदार मोठमोठे लोक असतात, बिझनेसमॅन असतात, उद्योगपती असतात. कारण का? कारण त्यांचं नाव मोठं व्हावं म्हणून लावलेले असतात. पण या सर्व क्षणिक सुखामध्ये या क्षणिक सुखाचा राजा भगवंतच आहे ना, तोच सर्व घडवून आणतो ना. पण या मनुष्याला कधी समजतं का? कधीच समजत नाही. म्हणून धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवत असतो, पण कर्म आहेत ना, हेच आपल्याला आपल्या धर्माच्या ध्येयापर्यंत या आपल्याला पोचवत असतात. म्हणून आपले कर्म आहेत ना, हीच आपली खरी ओळख आहे. हे वेगळेपण निर्माण करत असतं. नाहीतर एक नाव असलेले लाखो लोक असतात ना, व्यक्ती इथे आज आहेत. किती एक नाव असलेल्या व्यक्ती किती आहेत बरं? भरपूर अशा व्यक्ती आहेत. पण त्यांच्यामध्ये भक्तिमार्ग करणारा क्वचितच असेल ना, की सर्वच असतील? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर मनुष्य असतो ना, प्रयत्न नक्कीच करत असतो, पण जेव्हा प्रयत्नाने त्याला यश मिळत नाही ना, तेव्हा तो हताश होऊन जातो. जर निर्धारित ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला ना, तर आपले ध्येय बदलू नका. ते ध्येय प्राप्त करण्याची आखलेली रणनीती बदला. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्याला कुठपर्यंत पोचायचं आहे ते अजिबात त्याचा विचार सोडून जाऊ नका. पण त्या मार्गापर्यंत आपल्या कोणत्या रस्त्याने जायचे त्या रस्त्याचा विचार करा. म्हणजेच काय? म्हणजेच हे जीवन आहे ना, हे ना भूतकाळामध्ये आहे ना हे भविष्यामध्ये आहे. जीवन हे वर्तमानामध्ये आनंदामध्ये जगण्यात आहे. म्हणून हा वर्तमान आहे ना, तो भक्तिमार्गामध्ये घालवा. आणि जर तुम्ही हा वर्तमान आहे ना, तो कर्मश्रेष्ठ केले, भक्तिमार्गामध्ये आपलं आयुष्य घालवलं, तर तुमचं येणारं आयुष्य आहे ना, येणारा जन्म आहे, त्या जन्मामध्ये सुख आणि समाधानाचं विचार तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतील. आणि आत्ताचा जन्मसुद्धा तुमचा समाधानकारक राहील. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, क्रोध आहे ना, हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करत असतो. आणि बुद्धी आहे ना, ती भ्रष्ट झाली ना, की आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणून हा क्रोध आहे ना, तो जेव्हा येईल ना, तेव्हा परमेश्वराचं नामस्मरण करा. बघा समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. हे नामस्मरण आहे ना, नाहीतर जय सद्गुरू हे नामस्मरण आहे. हे नामस्मरण निरंतर चालू ठेवा. कारण हा क्रोध आहे ना, मनुष्याचं यश असतं ना, ते खेचून घेत असतो. मनुष्याला कधीच यशप्राप्त निर्माण करत नाही. म्हणून हा क्रोध खोडून काढून त्या जागी यशाची गुरुकिल्ली बनवली ना, तर हा क्रोधसुद्धा निष्ठून जाईल. आणि तिथे नामस्मरण येईल ना, तेव्हा खऱ्या भक्तीची नवीन साखळी निर्माण होईल. समर्थांनी वर्णन करताना या मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणं सांगितलेली आहेत. पहिलं कारण म्हणजे कोणतं? पहिलं कारण म्हणजे काम. दुसरं कारण क्रोध. तिसरा लोभ. चौथी निद्रा. पाचवं भय. सहावा आळस. बघा, यांना आपल्यापासून दूर केलं ना, तर खऱ्या मानवाचा विनाश कधीच होणार नाही. त्याचं जीवन समाधानी राहील, त्याचं जीवन सुखी राहील. कारण या जीवनामध्ये हे 6 शत्रू आहेत ना, काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय आणि आळस, हे काय येतात बरं माणसाच्या जीवनात? कारण त्या माणसाच्या जीवनात भक्तिमार्ग नसतो, माणसाच्या जीवनामध्ये नामस्मरण नसतं. बघा, तुम्हाला जर जादू बघायची असेल ना, तर आत्तापासून नामस्मरण करायला सुरुवात करा. प्रत्येक कामामध्ये नामस्मरण करा, भगवंताला आठवा आणि कामाची सुरुवात करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये असा बदल होईल ना, एवढा आमूलाग्र बदल होईल की तुम्हाला कसलीही चिंता राहणार नाही. तुमच्या जीवनामधलं काम आहे, तुमच्या जीवनामधला क्रोध आहे, बघा तो क्रोध कधीच येणार नाही. कारण का? कारण तुमच्याकडे
भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काही असेल का? काहीच नाही. तुमच्या जीवनामध्ये लोभसुद्धा येणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये निद्रासुद्धा येणार नाही. निद्रा नक्कीच येईल, पण ती काही वेळेपुरतं येईल. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा उठाल, तुम्हाला भगवंत उठवून निघेल. बघा, हा भगवंत आहे ना. बघा, तुम्ही काम, क्रोधावर, लोभावर आणि भयावर आणि या आळसावर नियंत्रण केलं ना, तर तुम्ही नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर उठाल. मग तुम्हाला या यशापासून कोणी रोखू शकेल का? कोणीच रोखू शकणार नाही. म्हणून हा आळस आहे ना, हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आता तुम्ही प्रश्न विचाराल, हा आळस घालवायचा असेल तर नक्की करावं तरी काय लागेल? बघा, एकदा स्वामींच्या मठामध्ये बघा, सत्संगामध्ये एकदा एक आळशी तरुण व्यक्ती असतो ना, तो स्वामींना विचारतो, स्वामी, माझ्यात खूप आळशीपणा आहे, ज्यामुळं मी जे काही करू इच्छितो ना ते मी करू शकत नाही. मग मी काय करावं बरं? तेव्हा हे ऐकून स्वामी गाळामध्ये असतात आणि त्या भक्ताला विचारतात, काय तुला पक्का विश्वास आहे का तुझ्यामध्ये आळस आहे म्हणून? भक्त बोलतो, हो स्वामी, मीच नाही, माझ्या गावातील सर्व लोक मला बोलतात की तू खूपच आळशी आहेस. स्वामी लगेच त्याला बोलून जातात की तू आळशी आहेस ना, त्याचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का? बघा, त्या लगेच माणसाचं उत्तर येतं, स्वामी, मला माहीत आहे की व्यायाम करणं माझ्यासाठी चांगलं आहे, पण मी इच्छा असूनसुद्धा ते करू शकत नाही. कारण का? कारण आळशीपणा आहे ना, मला सकाळी उठायला देत नाही. स्वामी बोलतात, मग तू या आळसाला वैतागला आहेस का? तुला काही माहीत आहे का नक्की आळस म्हणजे नक्की तरी काय आहे? तो व्यक्ती बोलतो, मलाही माहीत नाही की या आळसाचा नक्की अर्थ काय आहे, पण जो काही आहे ना तो खूपच वाईट आहे. त्यावर स्वामी बोलतात, सर्वप्रथम तुला हे समजलं पाहिजे की जी पण वस्तू प्राकृतिक रूपाने मनुष्यामध्ये आहे ना, त्याचा काही ना काही उपयोग नक्कीच आहे. म्हणजेच काय? म्हणजेच ती वाईट किंवा चांगली नाही आहे. आळस हा एक भाव आहे, एक विचार आहे, ज्याला कळत नकळत आपण स्वतः निर्माण करत असतो. स्वामी त्या व्यक्तीला हसून म्हणतात, या आळसाच्या दोन अवस्था आहेत. पहिली अवस्था शारीरिक आहे आणि दुसरी अवस्था आहे ती मानसिक आहे. जेव्हा आम्ही आपल्या शरीरास असं जेवण देतो ना की ज्यामध्ये स्वतः कोणते जिवंत नाही, कोणतं जीवत्व नाही, तेव्हा आपल्या शरीरामध्ये आळस होतं. कारण हे शरीर आहे ना ऊर्जानं चालत असतं आणि ज्या प्रकारची ऊर्जा तुम्ही या शरीराला देता त्याच प्रकारे हे शरीर आहे ना परिणाम वागणूक देत असतं. म्हणजे शरीराच्या स्तरावर आपल्यामध्ये आळसाचं दुसरं कारण आहे चुकीच्या पद्धतीनं बसणं, चुकीच्या पद्धतीनं चालणं आणि चुकीच्या पद्धतीनं झोपणं. आम्ही या गोष्टीवर कधीच लक्ष देत नाही की आपलं बसणं, झोपणं, चालायची स्थिती कशी असावी बरं, योग्य आहे की नाही. जर तुम्ही योग्य लक्षपूर्वक ऐकलं ना, जर तुम्ही योग्य लक्षपूर्वक ठरवलं ना, तर नक्कीच तुमच्या जीवनातला आळस निघून जाईल. जेव्हा तुम्ही बसलेल्या अवस्थेमध्ये असता तेव्हा त्यांच्या पाठीचा कणा आहे ना तो एकदम सरळ असतो, पण जेव्हा ते झोपलेल्या अवस्थेमध्ये असतात ना तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही अंगावर कोणताही दबाव असत नाही. जेव्हा ते चालतात ना तेव्हा त्यांच्या चालण्यामध्ये दोन्ही पावलांच्यामध्ये एक ताळमेळ नजरेस येतो. तर आवश्यक नाही की कोणी स्वामींना ऐकून काही समजेल. जर कोणी खरंच समजू इच्छित असेल ना तर स्वामींना पाहूनच बरेच काही समजू शकले असते. म्हणजेच काय? म्हणजे शारीरिक स्तरावर आळसाचं तिसरं कारण आहे सकाळी लवकर न उठणं. तो भक्त बोलतो, स्वामी, मला सकाळी लवकर उठणं शक्यच नाही, शक्यच होत नाही. स्वामी गाळामध्ये हसून बोलतात, तू सकाळी तेव्हाच उठू शकतोस जेव्हा तू रात्री झोपण्याची योग्य वेळ निश्चित करशील. इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की आळसाचं मूळ कारण आहे ना ते सकाळी लेट उठणं. जेव्हा मनुष्य सूर्यास्ताच्या नंतर उठतो ना तेव्हा त्याच्या जीवनामध्ये आळस निर्माण होतो
आणि हा आळस आहे ना, तो लक्ष्मीला येण्याचे दरवाजे बंद करत असतो. बघा, जो आळशी मनुष्य असतो ना, त्याच्या जीवनामध्ये जास्त लक्ष्मी नसते. कारण का? कारण लक्ष्मीचे दरवाजे आहेत ना, जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा हा झोपलेला असतो, आणि जेव्हा लक्ष्मी निघून जाते ना, तेव्हा याला जाग येते. मग त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल का? कधीच नांदणार नाही. पण कधी कधी या मनुष्याला आहे ना, हे सर्व नियम असतात ना, ते त्याच्या जीवनावर बोज निर्माण करतात. बघा, कधी कधी भक्ती मार्गामध्ये आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे की परस्त्री माते समान मानावी. हे धन आहे ना, परधन भयावह आहे, त्याला कधी उचलू नये. हे परधन आहे ना, ते मनुष्याच्या जीवनामध्ये क्रोध निर्माण करतं, लोभ निर्माण करत असतं. पण आपण नियमामध्ये राहतो का? आपल्याला 2 वेळची उपासना सांगितलेली आहे, आपण उपासना करतो का? जोपर्यंत आपण उपासनेमध्ये राहत नाही ना, तोपर्यंत हा आळस आहे ना, कधीच तुमच्या जीवनामधून जाणार नाही. म्हणून तुम्ही रात्री जेव्हा झोपता ना, तेव्हा ती झोपण्याची वेळ निश्चित असायला हवी. कारण का? कारण प्रत्येक गोष्टीचे नियम ठरलेले असतात. तुमचा आहार संतुलित असावा. रात्री माणसाने थोडं कमी जेवावं. दिवसा किती जेवण केलं तरी चालेल, पण रात्री थोडं कमी खाल्लं ना, झोपसुद्धा चांगली लागते आणि मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा उठतो. म्हणून हे झोपेचे नियम आहेत ना, ते प्रत्येकाने पाळायला हवे. समर्थांनी 3रं कारण सांगितलेलं आहे की मनानं स्पष्ट न राहणं. तू असं मानून चल की तू एका जंगलामध्ये हरवलेला आहेस आणि संध्याकाळ होणार आहे. तुला हे माहीत नाही की तुझं घर कोणत्या दिशेला आहे. काय तू अशा परिस्थितीमध्ये आळशी होऊन एका जंगलामध्ये एका ठिकाणी पडून राहशील का? की मग आपल्या घराच्या शोधामध्ये तिथून निघशील बरं? बघा, तो व्यक्ती बोलतो की मी घराच्या शोधामध्ये निघेल. त्यावर स्वामी त्या व्यक्तीस विचारतात, आणि जर खूपच प्रयत्न केल्यानंतर तुला तुझ्या घराचा रस्ता सापडला नाही ना, तर तू काय करशील बरं? तो व्यक्ती बोलतो की तरीही मी घर शोधण्याचा प्रयत्न करेल, कारण माझ्याकडे त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच कोणता नसेल, कोणताच मार्ग नसेल. यावर स्वामी बोलतात की मनुष्याच्या मनाला आहे ना, आळस तेव्हाच पकडत असतो जेव्हा त्याच्याजवळ बरेच विकल्प असतात, त्याच्याजवळ बरेच मार्ग असतात. जर कुणाजवळ फक्त एकच मार्ग असेल ना, त्याचं मन पूर्णपणे स्पष्ट असेल. पुढे स्वामी सांगतात, 4थं कारण आहे की कोणतं काम करण्यासाठी कोणतं ठोस कारण नसणं. असं मानून चाल की तू एका रस्त्याने कुठे जात आहेस, खूप वेळ चालता चालता तू थकला आहेस. आता तुझे पुढं जाण्यासाठी मन मानत नाही. तुला चालण्याचा कंटाळा आला आहे, तुला आळस आला आहे, आणि अचानक तू पाहतोस की एक वाघ तुझ्या जवळ येत आहे. आता तू काय आणि तुझा आळस अशा परिस्थितीमध्ये तुला तिथून पळण्यापासून थांबवू शकेल का? बघा, मग आळस आहे ना, तुला तेच करण्यापासून थांबवू शकतो जे तुझी करण्याची तुझ्याजवळ कोणते मोठे कारण नाही. तो भक्त बोलतो, धन्यवाद स्वामी, मला हा सर्व खेळ समजला आहे. आणि स्वामींच्या चरणावर दंडवत घालून नतमस्तक होतो आणि स्वामींचे आभार मानतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख असतील ना, ज्यांच्या जीवनामध्ये एवढी संकट भरभरून आलेली असतील ना, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण जर सकाळी लवकर उठत नसाल ना, तर ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची तयारी ठेवा. हा आळस, क्रोध, अहंकार तेव्हाच जातील जेव्हा भगवंताच्या स्पर्शाची जाणीव आपल्याला होते. आणि हा भगवंताचा स्पर्श असतो ना, तो ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला लागत असतो. आणि हा ब्रह्ममुहूर्त असतो ना, तो भगवंताची विहार करण्याची वेळ आहे. भगवंत आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. आणि जेव्हा हा मनुष्य असतो ना, हा ब्रह्ममुहूर्तावर उठतो, तेव्हा त्याचं सर्व प्रश्नांचं कारण असतं ना, त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा त्याला मिळतात. कारण हे मन असतं ना, जेव्हा तुम्ही ताजेतवानं तुमचं मन असतं,
बघा तुमचा पूर्ण दिवस किती सुंदर जातो. आणि हा ब्रह्ममुहूर्त आहे ना, हा भगवंत आपल्या जीवनामध्ये एक तेज आणि ऊर्जा निर्माण करत असतं. आणि ही ऊर्जा कोणामध्ये मिळते? जो ब्रह्ममुहूर्तावर उठवून उपासना करतो ना, त्यामध्ये ही ऊर्जा सामावलेली असते. म्हणून समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना की हा आळस, क्रोध, काम, लोभ या सर्व गोष्टी घालवायच्या असतील ना, तर प्रत्येक मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. कारण सर्व प्रश्नांचं उत्तर आहे ना, तो फक्त ब्रह्ममुहूर्त आहे. आणि जो ब्रह्ममुहूर्तावर उठेल ना, त्याला धनसुद्धा मिळेल, संपत्तीसुद्धा मिळेल आणि त्याचं आयुष्यसुद्धा, शारीरिकसुद्धा तेजोमय होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.